हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस तालुक्यात निवडणुकीचा धुरळा, शेवटच्या दिवशी अर्जाचा पाऊस, 160 उमेदवारांनी ठोकला शड्डू, उद्या छाननी। आगामी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पलूस तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जानेवारी रोजी पलूस तहसील कार्यालय आणि पंचायत समिती स्तरावर इच्छुकांनी एकच गर्दी केली होती। दिवसभराच्या या अर्ज वारीनंतर तालुक्यात पंचायत समितीसाठी 97 तर जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 63 उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी दंडत थोपटले आहेत। आता उद्या होणाऱ्या अर्जाच्या छाननीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून त्यानंतरच खऱ्या संघर्षाची आकडेवारी समोर येईल। पंचायत समितीच्या 8 गणांसाठी झालेल्या अर्ज सादरीकरणात महिला शक्तीचे विशेष दर्शन घडलं आहे। एकूण 97 अर्जांपैकी 42 अर्ज महिलांचे असून त्यांनी पुरुष उमेदवारासमोर कडवे आव्हान दिलं आहे। यामध्ये आमनापूर गणाने 19 अर्जासह उच्चांक गाठला असून विशेष म्हणजे येथे सर्व उमेदवार पुरुष आहेत। बांबवडेत 15 अर्ज आणि कुंडल 13 अर्ज असून येथेही मोठी चुरस पाहायला मिळत आहे। मात्र भिलवडी गणाचे चित्र काहीसं वेगळं असून येथील सर्व 5 अर्ज केवळ महिला उमेदवारांनी दाखल केले आहेत। जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी 63 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। यात भिलवडी गटात सर्वाधिक 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या गटातील लढतीकडे लागलं आहे। दुधोंडी गटाने तर नवा इतिहास रचला असून येथील सर्वच्या सर्व 16 उमेदवार महिला आहेत। कुंडल आणि अंकलखोप गटात प्रत्येकी 14 अर्ज आले असून येथेही चुरस पाहायला मिळणार आहे। निवडणूक निर्णयाच्या सुरुवातीला संत असलेला अर्जाचा वेग शेवटच्या 2 दिवसात कमालीचा वाढला। एकट्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीसाठी 93 तर जिल्हा परिषदेसाठी 55 अर्ज प्राप्त झाले। आता माघारीनंतर कोणते दिग्गज रिंगणात राहतात आणि कोणाची पावर चालते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल।